हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा रिबफ. रिबफचं डेफिनेशन आहे रिजेक्ट समवन और समथिंग इन अन ॲब्रप्ट और अनग्रॅशियस मॅनर. अनग्रॅशियस म्हणजे काय होते तर असभ्य. असभ्य म्हणजे अचानक किंवा असभ्यपणे नकार देणे. ओके, असभ्यपणे किंवा अचानकपणे जो रिजेक्ट असते, रिजेक्ट करणे जे होते त्याला काय म्हणतो आपण रिबफ. ओके, तर रिबफचं मराठीमध्ये काय मिनिंग आहे? नकार देणे, अचानक मिळणारा नकार, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं अनग्रॅशियस म्हणजे काय होते असभ्यपणे. तर अचानक किंवा असभ्य रीतीने नकार देणे. ओके, अनग्रॅशियस म्हणजे होते असभ्य. सो सिनोनिम काय आहे? रिजेक्ट, टर्न डाऊन, स्पर्न आणि रिफ्यूज. आणि अँटोनिम्स काय आहेत रिबफचे? ॲक्सेप्ट, वेलकम आणि अप्रूव्ह. ओके, सो रिबफ म्हणजे काय होते? एकतर रिजेक्ट करणे अचानकपणे किंवा असभ्यपणे. नेक्स्ट वर्ड आहे ग्राउस. ग्राउसचं काय मिनिंग आहे? कंप्लेन अबाउट समथिंग ट्रिवियल आणि ग्रंबल, म्हणजेच तक्रार करणे, किटकिट करणे नेहमी नेहमी किंवा कुरकुर करणे, त्याला आपण काय म्हणू? ग्राउस. तर ग्राउस म्हणजे काय होते? तक्रार करणे किंवा कुरकुर करणे किंवा किटकिट करणे सुद्धा म्हणू शकतो आपण. किटकिट करणे. सिनोनिम्स काय आहेत ग्राउसचे? ग्रंबल, कंप्लेन, मॉर्न आणि ग्रोन आणि प्रोटेस्ट. ओके, आणि अँटोनिम्स आहेत ऑथेंटिकेट, व्हेरीफाय आणि प्रूफ. तर ग्राउस म्हणजे होते तक्रार करणे, कुरकुर करणे किंवा किटकिट करणे, म्हणजेच काय ग्रंबल करणे किंवा कंप्लेन करणे. नेक्स्ट आहे वर्ड फॅब्रिकेट. फॅब्रिकेटचं काय डेफिनेशन आहे? इन्व्हेंट म्हणजेच काय बनवणे किंवा तयार करणे. समथिंग इन ऑर्डर टू डिसीव, तर एकतर फॉल्सिफाय पण असू शकते किंवा म्हणजे बनावटपणे तयार करणे, बनावट करणे, फॅब्रिकेट करणे. तर इन्व्हेंट म्हणजे एकतर होते की बनवणे किंवा खोटे कागदपत्र जे असतात काही कोणी लोक बनवतात त्याला सुद्धा काय म्हणतो आपण? फॅब्रिकेट केलेले आहे, म्हणजे बनावटपणे बनवलेले आहे. तर फॅब्रिकेट म्हणजे होते तयार करणे, बनावट तयार करणे किंवा बनवणे, खोटे पाडणे. ओके, सो सिनोनिम्स आहेत फॉल्सिफाय, फेक, काउंटरफिट, मेक अप अँड इन्व्हेंट. ओके, अँटोनिम्स आहेत डिस्ट्रॉय आणि डिसमॅन्टल. तर फॅब्रिकेट म्हणजे होते एकतर तयार करणे, बनवणे किंवा बनावट तयार करणे असंही होऊ शकते. आणि त्याचं जे अँटोनिम आहे ते काय आहे? डिस्ट्रॉय करणे आणि डिसमॅन्टल करणे. नेक्स्ट वर्ड आहे इम्प्लिकेट. इम्प्लिकेटचं काय डेफिनेशन आहे? शो समवन टू बी इन्व्हॉल्व्ड इन अ क्राईम, म्हणजेच काय आहे? गुन्हेगारीमध्ये तो इन्व्हॉल्व आहे, गुन्हेगारीमध्ये तो काय आहे? अडकलेला आहे किंवा अडकवलेला आहे असं म्हणू शकतो आपण. तर इम्प्लिकेट म्हणजे काय होते? एकतर गुंतवणे होते किंवा गुन्हेगारीमध्ये अडकवणे सुद्धा होते. तर इम्प्लिकेट म्हणजे काय? गुंतवणे, गुन्ह्यात
अडकवणे. ओके, सो सिनोनिम आहे याचे इनक्रिमिनेट आणि कॉम्प्रोमाइज. आणि अँटोनिम्स काय आहेत? एक्झोनरेट, क्लिअर आणि विंडिकेट. आपण एक्झोनरेट जो वर्ड आहे तो आधीच्या सेशनमध्ये बघितलेला आहे. तर एक्झोनरेट म्हणजे काय होते? निर्दोष ठरवणे किंवा दोषमुक्त करणे. त्याचंच काय आहे अपोजिट? इम्प्लिकेट म्हणजेच गुंतवणे. जसं याचा अर्थ आहे की गुन्ह्यामधून त्याला निर्दोषपणे सोडवणे, तसंच इम्प्लिकेट म्हणजे होते त्याला गुन्हेगारीमध्ये अडकवणे. तर एक्झोनरेट म्हणजे काय होते? निर्दोष ठरवणे किंवा दोषमुक्त करणे. ओके, एक्झोनरेटचं मीनिंग आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे वन एंगेज टू बी मॅरिड. तर त्याला काय म्हणतो आपण? फिऑन्सी. ओके, फिऑन्सी म्हणजे काय होते? तर हिंदीमध्ये मंगेतर असं म्हणतो आपण. किंवा एखाद्याने लग्नाचे वचन दिलेले आहे, म्हणजे त्यांची एंगेजमेंट झालेली आहे लग्नाकरता, तर जो की एंगेज झालेला आहे लग्नाकरता त्याला आपण काय म्हणतो? फिऑन्सी. तर फिऑन्सीला हिंदीमध्ये एकतर मंगेतर म्हणतात किंवा एखाद्याला लग्नाचे वचन दिलेला माणूस असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, तसं सगळ्यांनाच माहिती आहे फिऑन्सी म्हणजे काय होते. नेक्स्ट बघूया वर्ड. तर इनकॅपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक्स ऑर बीइंग रॉंग. तर त्याला काय म्हणतात वन वर्ड मध्ये? इनफॉलिबल. इनफॉलिबल म्हणजे काय? तर कधीही चूक न करणारा व्यक्ती, म्हणजे जो अचूक आहे, कधीही तो मिस्टेक्स नाही करत, कधीही तो रॉंग नाही करत, कधीही चूक नाही करत, त्याला आपण काय म्हणू? वन वर्ड मध्ये इनफॉलिबल. इनफॉलिबल असं म्हणू. तर कधीही चूक न करणारा व्यक्ती जो असतो त्याला आपण म्हणतो इनफॉलिबल, किंवा जो अचूक असतो त्याला सुद्धा म्हणतो. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. तर करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया आपण. जो फर्स्ट वर्ड आहे तो काय आहे? ट्रॉझो. तर ही जी आहे ऑप्शन डी ही करेक्टली स्पेल्ड आहे आणि याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? ट्रॉझो. प्रोनाउन्स असं करू शकता तुम्ही याला, ट्रॉझो. ओके, हे प्रोनाउन्सिएशन करता यूज करा, पण याची जी स्पेलिंग आहे हे फक्त फॉर प्रोनाउन्सिएशन करता आहे, हे फक्त ट्रॉझो. आणि त्याची करेक्टली जी स्पेल आहे ती आहे TROUSSEAU. ओके, सो ट्रॉझो म्हणजे काय होते? तर वधूचा एकूण जो साज असतो, म्हणजे कपडे असो किंवा मेकअप असो, त्याला काय म्हणतो आपण? ट्रॉझो. ट्रॉझो म्हणजे काय होते? वधूचा, वधू म्हणजे माहिती आहे तुम्हाला, वधूचा एकूण साज म्हणजे कपडे वगैरे. ओके, नेक्स्ट आहे वर्ड इलेक्ट्रोक्युटेड. तर ऑप्शन डी करेक्टली स्पेल्ड आहे इलेक्ट्रोक्युटेड, ELECTROCUTED. इलेक्ट्रोक्युटेड म्हणजे काय होते? तर इलेक्ट्रिक शॉक. ओके, इलेक्ट्रिक शॉक असं म्हणू शकतो आपण इलेक्ट्रोक्युटेडला. किंवा इलेक्ट्रिक शॉकने एखाद्याला इजा करणे किंवा मारणे, याला सुद्धा इलेक्ट्रोक्युटेड असं म्हणतात. तो सो ऑप्शन डी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे ELECTROCUTED म्हणजेच इलेक्ट्रोक्युटेड.
नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. तर तुम्ही ऐकलं असेल म्हण जी असते की एका दगडात 2 पक्षी मारणे. ओके, एका दगडात 2 पक्षी मारणे ही याची करेक्ट म्हण आहे याकरता, किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन याकरता. पण याचं मीनिंग काय आहे बघूया आपण. मीनिंग काय आहे, टू सॉल्व 2 प्रॉब्लेम्स ॲट अ टाइम विथ जस्ट 1 ॲक्शन. म्हणजेच एकच कृती करून साध्य करणे, जे पण गोष्ट आहे त्याला साध्य करणे एकच कृती करून, त्याला आपण म्हणतो किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. काही पण तुम्हाला गोष्ट करायची आहे, एखादी कृती करायची आहे, तर ती एकाच कृतीने काही पण एकच करून ते दोन्ही पण गोष्टी त्याच्या साध्य करणे, त्याला आपण म्हणतो किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. ओके, एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे, त्याला आपण काय म्हणू, किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. आणि याच्याकरता जी मराठी म्हण आहे ती काय आहे, एका दगडात 2 पक्षी मारणे. ओके, सो नेक्स्ट बघूया. तर याचे एक्झाम्पल बघून घेऊया. एक्झाम्पलमुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल. एक्झाम्पल काय आहे, जॉन प्रॅक्टिस हिज वर्ड्स वाईल पीलिंग द पोटॅटोज, सो ही वॉज किलिंग 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. म्हणजे जॉन काय करत आहे, त्याचे जे वर्ड्स आहे, जसे वोकॅब्युलरीचे वर्ड्स आहे तुम्हाला वाचायचे आहे, तर ते तुम्ही वर्ड्स वाचता वाचता पोटॅटो काय करत आहे, छिलत आहे, पील करत आहे पोटॅटोला. म्हणजेच जॉन काय करत आहे, किल करत आहे 2 बर्ड्सला विथ 1 स्टोन. म्हणजे एकाच वेळेस तो दोन्ही काम करत आहे. एकतर वर्ड्स पण लर्न करत आहे आणि त्याच्या मम्मीचं जे काम आहे पोटॅटो पील करण्याचं ते सुद्धा तो करून देत आहे. म्हणजे एकाच वेळेस तो दोन्ही काम करत आहे, त्याला म्हणतो आपण किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. नेक्स्ट आहे कीप समथिंग ॲट बे. कीप समथिंग ॲट बेचं काय मिनिंग आहे, कीप समथिंग अवे म्हणजेच काय करणे, दूर ठेवणे. तर एखाद्या समस्यादायक परिस्थितीला आपल्याकडे येऊ न देणे. म्हणजेच काय, तर दूर ठेवणे. तर काय आहे एक्झाम्पल बघूया आपण. अ गुड वे टू कीप युअर एन्झायटी ॲट अ बे इज थ्रू मेडिटेशन. म्हणजेच एक गुड वे आहे, म्हणते एक चांगला वे आहे एन्झायटीला आपल्यापासून दूर ठेवण्याचा, तो आहे मेडिटेशन. म्हणजे मेडिटेशन केल्याने एन्झायटी आपल्यापासून दूर राहील. तर कीप समथिंग ॲट बे म्हणजे काय होते, तर जी पण समस्यादायक परिस्थिती आहे तिला आपल्यापासून दूर ठेवणे, आपल्या जवळ न येऊ देणे. तर तुम्ही लक्षात ठेवलं, दूर ठेवणे याच्यासाठी पण कीप समथिंग ॲट बे, तर दूर ठेवणे असं होते. ओके, सो हे आहे आजचे आपले इडम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये होता फर्स्ट किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. म्हणजेच एकच कृती करून दोन्ही गोष्ट साध्य करणे, त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट कीप समथिंग ॲट बे म्हणजे जी पण समस्यादायक एखादी परिस्थिती आहे त्याला आपल्या जवळ येऊ न देणे, ती दूर ठेवणे, त्याला म्हणू आपण कीप समथिंग ॲट बे. इलेक्ट्रोक्युटेड म्हणजे होते इलेक्ट्रिक शॉक किंवा इलेक्ट्रिक शॉकने एखाद्याला इजा करणे किंवा मारणे असं सुद्धा होते. नेक्स्ट आपण बघितलेलं ट्रॉझू. ट्रॉझू म्हणजे काय होते, वधूचा एकूण साज. इनफॉलिबल म्हणजे काय होते, की कधीही चूक न करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण 1 वर्ड मध्ये म्हणतो इनफॉलिबल. आणि फियॉन्सी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मंगेतर असं होत असते, एखाद्याला लग्नाचे वचन दिलेला जो माणूस असतो त्याला काय म्हणतो आपण, फियॉन्सी. फर्स्ट वर्ड होता आपला रिबफ. रिबफ म्हणजे काय होते, तर अचानकपणे किंवा असभ्यपणे दिलेला जो नकार असतो त्याला रिबफ असं म्हणतात. ग्राउज म्हणजे काय आहे, तर तक्रार करणे, किटकिट करणे, कंप्लेन करणे नेहमी, त्याला ग्राउज असं म्हणतात. फॅब्रिकेट म्हणजे एकतर बनवणे
किंवा बनावट काही तयार करणे त्याला फॅब्रिकेट असं म्हणतात. आणि लास्ट आपण बघितलेलं इम्प्लिकेट. इम्प्लिकेट म्हणजे काय होते तर गुंतवणे किंवा एखाद्या गुन्हेगारीमध्ये अडकवणे त्याला इम्प्लिकेट असं म्हणतात. ओके, सो आजचे हे वर्ड्स आहेत, हे चांगल्यारीत्या तुम्ही आणखी एकदा वाचून घ्या. एक बुक तयार करा, त्यामध्ये तुम्ही याचे मराठी मिनिंग सुद्धा लिहत चला आणि त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा लिहत चला, ज्यामुळे तुम्हाला एक्झामच्या वेळेस जास्त त्रास नाही होणार. एकाच वेळेस तुम्हाला पटपट वाचता येईल की कशाचं मिनिंग काय होतं. आणि तुम्ही आधी जर वाचलेलं असेल तर ते तुम्हाला लगेच रिव्हिजन करायला खूप इझी पडेल. आणि असंच तुम्ही अभ्यास करत चला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर सुद्धा करा. त्यांना सुद्धा युजफुल पडेल एक्झाम्स करता. जे पण तुमचे फ्रेंड्स जे आहेत ते एक्झाम करता प्रिपरेशन करत आहे त्यांना तुम्ही शेअर सुद्धा करा. थँक्यू.